कसलापूर या समृद्ध राज्यावर राजा विराट याचं राज्य होतं. हा राजा अत्यंत क्रूर, निर्दयी आणि अहंकारी होता. त्याने अनेक राज्यांवर हल्ले करून विजय मिळवले होते आणि त्याच्या सैन्याला शत्रूच्या रक्ताने हात रंगवायला तो नेहमीच प्रवृत्त करत असे. लोक त्याच्या भीतीने थरथरत असत. एक दिवस त्याच्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं, महाराज, या प्रदेशात एक महान संत आहेत, तथागत गौतम बुद्ध. त्यांच्या प्रवचनाने अनेक राजे आणि जनतेचा अहिंसाकडे कल होतो आहे. जर हे असे सुरू राहिले तर आपला पराक्रम आणि साम्राज्य धोक्यात येईल महाराज. राजाचा अहंकार दुखावला गेला. माझ्या राज्यात असा कोणी असू शकत नाही जो माझ्या ताकदीला आव्हान देईल. अहिंसेने राज्य चालते का? तो साधू मला काय समजावणार? त्याला माझ्या समोर घेऊन या. राजाच्या आदेशावर सैनिक बुद्धांना राजदरबारात घेऊन आले, पण बुद्ध भयभीत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. गौतम बुद्ध, लोक सांगतात की तू महान आहेस, पण तुला समजत नाही का? अहिंसेने राज्य चालत नाही ते. जगात सर्वात मोठी ताकद म्हणजे युद्ध आणि विजय आहे. बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, राजन, एक प्रश्न विचारू का? विचार. जर एखाद्या माणसाने तुला भेट म्हणून एक सुंदर तलवार आणली आणि तू ती स्वीकारली नाहीस, तर ती तलवार कोणाकडे राहील? ज्याने आणली त्याच्याकडे राहील. बुद्ध पुढे म्हणाले, राजन, तसेच राग, द्वेष आणि गौर्यही आहेत. जर कुणी मला क्रोध दिला पण मी तो स्वीकारलाच नाही, तर तो कोणाकडे राहील? राजा थोडा गोंधळला. कोणाकडे म्हणजे? ज्या व्यक्तीने दिला त्याच व्यक्तीकडे राहील. मग राजन, जर मी राग स्वीकारत नाही, द्वेष स्वीकारत नाही, तर ते कुणाकडे राहते? राजा विराट आता स्तब्ध झाला. त्याने कधीच असा विचार केला नव्हता. आता राजाची मान झुकली. म्हणजे गौतम बुद्धा, तू कितीही वेळा अपमानित झाला तरी तू शांतच राहशील? हो राजन, शांततेत खरी ताकद असते. तलवारीने जिंकलेले राज्य एक दिवस नष्ट होते, पण प्रेमाने आणि करुणेने जिंकलेले हृदय सदैव जिवंत राहते. आता राजाच्या डोळ्यात परिवर्तनाचा प्रकाश झळकू लागला. त्याने तलवार खाली ठेवली आणि बुद्धांच्या चरणाशी झुकला. हे बुद्धा, तथागता, मी समजलो. तू मला आज खरे सामर्थ्य शिकवलेस. मी आता युद्धाचा मार्ग सोडतो आणि अहिंसेचा स्वीकार करतो. आणि त्या दिवसापासून कसालपूर राज्यात शांती आणि करुणेच्या नव्या पर्वाला आरंभ झाला. खरी ताकद तलवारीत नसते, ती आपल्या संयमात आणि शांततेत असते. अहिंसा हीच खरी शक्ती आहे. गोष्टींच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह स्टोरी मित्र कमलाकर या YouTube चॅनेलवर. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा.